नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 तर पहा, होमगार्ड भरतीला ज्या विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि सातारा जिल्ह्याची होमगार्डची भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर आम्हाला, मी या ठिकाणी जळगावचा, मी अकोलाचा आहे, मी अमरावतीचा आहे, मी बुलढाण्याचा आहे, मी नागपूरचा आहे, मी छत्रपती संभाजीनगरचा आहे, मी नाशिकचा आहे, तर मी या ठिकाणी सातारामध्ये फॉर्म भरू शकता का, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा होमगार्डची भरती निघत आहे, तर ते कधीपासून निघत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर पहा, मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्याची होमगार्डची भरती कधीपर्यंत येणार आहे, ठीक आहे। तर पहा, पालघर झाला, मुंबई, त्याचबरोबर रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, परभणी, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा। तर महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे, नंदुरबार झालं, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील मी हे जेवढे पण या ठिकाणी जिल्हे वाचून दिले, तर ह्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आहे आणि होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे, ग्राउंडवर होणार आहे। 1600 मीटर रनिंग आणि गोळा फेकवर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस होमगार्डची तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्याची भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले, तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि होमगार्ड भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात मेन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्ड भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे सातारा जिल्ह्यामध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की मी जळगावचा आहे, मी नाशिकचा आहे, मी अमरावतीचा, मी बुलढाण्याचा आहे, सर मी या ठिकाणी फॉर्म भरू शकता। मुलांचे आणि मुलींचे सुद्धा कमेंट होते भरपूर की आम्ही सातारामध्ये फॉर्म भरू शकतो काय। तर मी तुम्हाला आता सांगून देतो की साताऱ्यामध्ये भरती निघाली आहे, तर सातारा जिल्ह्यातलेच विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। बाकीच्या जिल्ह्यातले विद्यार्थी सातारामध्ये फॉर्म भरू नाही शकणार आहे, ठीक आहे। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा होमगार्डची भरती निघणार आहे, तर बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही। ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। जे विद्यार्थी सातारा जिल्ह्यातले तर त्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी आता बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। तर तुमचं वय 20 ते 50 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि 20 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे। 20 वर्ष ज्यांचं कंप्लीट असलं त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। तर होमगार्ड भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगून देतो, या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणीवर होणार आहे। तर मैदानी चाचणीमध्ये दोनच इव्हेंट आहे होमगार्ड भरतीमध्ये, एक आहे 1600 मीटर रनिंग, 800 मीटर आणि गोळाफेक, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे। 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंडमध्ये मारली तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहे। महिला उमेदवारांनी 800 मीटर रनिंग 2.50 सेकंडपर्यंत या ठिकाणी मारली तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ गुण भेटणार आहे 20। त्याचबरोबर तुम्ही गोळाफेक जर समजा या ठिकाणी पुरुष उमेदवारांनी 8.50 मीटरपेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला या ठिकाणी 10 गुण भेटणार आहे। महिला उमेदवारांनी जर गोळा या ठिकाणी 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर 50 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर मैदानी चाचणीवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून तयारीला लागून जा, कारण की होमगार्डची भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो निघत आहे। तर आता बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दिले, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आम्ही ह्या जिल्ह्यात
जिल्ह्यातल्या, तर आम्ही ह्या जिल्ह्यातल्या, आमच्या जिल्ह्यातली भरती कधी निघणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो पहा कधी या ठिकाणी भरती निघणार आहे. तर पहा मुंबई झाला, मुंबई सिटी झाला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, रायगड, पालघर, त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, संभाजीनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा. तर बाकीचे जेवढे पण महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहे तर ह्या सर्व जिल्ह्यांची जी होमगार्डची जी भरती आहे येत्या 16 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. 16 ऑगस्ट पासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि तुमचं जे ट्रेनिंग आहे तर तुमचं जे ट्रेनिंग आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी ट्रेनिंग सुरुवात होणार आहे. आणि होमगार्डची जी भरती आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जिल्हा पोलीस हे होमगार्डची भरती घेत असते. ठीक आहे, तर तुमची जी सिलेक्शन आहे, सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. होमगार्डची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो हे सेम पोलीस भरती सारखीच आहे, गोळाफेक सुद्धा त्यामध्ये तसंच आहे. तर तुमचं जे सिलेक्शन होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडणार आहे त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर टोटल 30 मार्काचं यामध्ये फिजिकल आहे होमगार्ड भरतीमध्ये. तर जे पण विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे होमगार्ड भरतीमध्ये. ठीक आहे, तर जिल्हा पोलीसच या ठिकाणी होमगार्डची भरती घेत असते, एक लक्षात ठेवा. तर ह्या सर्व जिल्ह्यांची मी जेवढे पण या ठिकाणी जिल्हे वाचून दाखवले विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व जिल्ह्यांची भरती जी आहे 16 ऑगस्ट पासून निघत आहे. तर महाराष्ट्रातील तुमच्या कोणत्याही जिल्ह्यातील या ठिकाणी भरती निघणार आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. जसं समजा आता अकोल्यामध्ये भरती निघाली होमगार्डची तर तिथल्या मुलींना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, दुसऱ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरता येणार नाही. ठीक आहे, तर गृह विभागाचं जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली हे अपडेट आलेलं आहे होमगार्ड भरतीचं. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी मी स्क्रीनवर या ठिकाणी वाचून दाखवतो. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी गृह विभागाचं हे होमगार्डचं जे आहे अपडेट आलेलं आहे, पत्रक आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की विषय तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी. होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत, त्याचबरोबर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9,700 इतका मानसी होमगार्ड अनुशेष आहे. तर टोटल 9,700 जागांसाठी ही होमगार्डची भरती निघत आहे आणि 34 जिल्ह्यामध्ये हे भरती निघणार आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे त्यामध्ये आले, एकच जिल्हा या ठिकाणी सुटणार नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता की सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. तर या ठिकाणी 16 ऑगस्ट पासून या ठिकाणी जिल्हा स्तरावर ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो सुरू होत आहे. त्याचबरोबर सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पाडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यास, तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्यात. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या विभागाचे परिपत्रक दिनांक 9 जुलै 2024 नुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटकाच्या कार्यालयांच्या कृपया देण्यात याव्यात. दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डना 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो सर्वच जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून तयारीमध्ये राहा, नंतर माणसांनी की सांगितलं नाही. तर होमगार्डची भरती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी या ठिकाणी 16 ऑगस्ट पासून सुरुवात होता भरतीला. तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून तयारी करा चांगली जबरदस्त. डायरेक्ट आपल्या या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे. तर दोन्ही इव्हेंट आपल्या या ठिकाणी आउट ऑफ करून घ्या, गोळाफेक झाला आणि 1600 मीटर रनिंग झालं. ठीक आहे, आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे, कारण की जेव्हा विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघते तर हे माहीत सुद्धा होत नाही. ठीक आहे, कारण की आपला मित्र सुद्धा होमगार्डच्या भरतीवर जाते, तो सुद्धा आपल्याला सांगत नाही. ठीक आहे, तर त्याला सुद्धा वाटते की आपण जर आपल्या मित्राला सांगितलं तर या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि आपलं सिलेक्शन नाही झालं आणि त्याचं जर सिलेक्शन झालं तर आपलं या ठिकाणी हे होणार आहे. ठीक आहे, असं त्याला वाटतं, म्हणून आपला मित्र सुद्धा या ठिकाणी सांगत नाही. होमगार्डची भरती निघाली तर तो चुपचाप चालला जाते, फिजिकल देऊन चालला आहे तो वापस. ठीक आहे, तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्रातील होमगार्ड भरती विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यामध्ये निघाली तर हे मिस होणार नाही. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.